राज्यातल्या विविध भागांमध्ये पावसानं कहर केलाय। काही भागांमध्ये तर इतका पाऊस झालाय की शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे, पण शेत जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 लाख एकरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। नुकसानाचे पंचनामे तातडीनं करून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे। पाहुयात राज्यातल्या शेतीच्या नुकसानासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका। 20,12,000 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून अहवाल देण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश। अर्धा जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याचे पहिले 10 दिवस पावसानं दडी मारलेली होती। त्यामुळे अवर्षणामुळे पिकं वाळून जातायत की काय ही चिंता शेतकऱ्यांना सतावत होती। पण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसानं नुसतं दमदार पुनरागमनच केलं नाही, तर अनेक भागात अक्षरशः धूळधाण उडवून दिली। आधी अवर्षणाची भीती, तर आता अतिवृष्टी या दुहेरी कात्रीत शेतकरी अडकलाय। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसानं दिलेल्या धडकेनं शेतकऱ्यांना धडकी भरली। आतापर्यंत या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावून घेतलाय। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये तब्बल 20,12,775 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे 19 जिल्ह्यात 20,12,775 एकर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झालं असून राज्यात सर्वाधिक 7,13,857 एकर क्षेत्रांचं नुकसान एकट्या नांदेड जिल्ह्यात झाले। त्या पाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4,11,392 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले। या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दत्तात्रय भरणेंनी सांगितलंय। साधारणतः राज्यामध्ये 20,12,775 एकरावरचं नुकसान झालेलं आहे। ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून तो अहवाल हे शासनाकडे आपल्याकडे सादर करतायत आणि ज्याचं नुकसान होईल ते शासनाच्या ज्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्या सर्वांच्या पाठीमागे शासन उभं राहील। राज्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झालाय। नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसलाय। कृषी विभागाच्या अहवालानुसार 187 तालुका आणि 654 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं। 10,000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले 11 जिल्हे आहेत। वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 350 गावांना त्याचा फटका हा बसलेला आहे। शेतीच्या पिकाचं नुकसान एकूण शेतकरी 1,49,904 शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर आणखीनच वाढलाय। असाच पाऊस राज्यभरात धुमाकूळ घालू लागला तर शेती पिकांचं आणखीन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेत जमिनी खरडून निघाल्या, ज्यामुळे भविष्यात नापिकीची समस्याही भेडसावण्याची भीती आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज्य सरकारनं तातडीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी शेतकऱ्यांना आशा आहे। वाशिमहून गोपाल व्याससह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।